शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे। पीक विमा अखेर आता शेतकऱ्यांची लॉटरी लागली असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही। ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तोच दिवस आता आला आहे। म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विम्याचा निधी आता मंजूर झाला आणि तो अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्ही बरोबर ऐकलं, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता। पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा जमा झाला नव्हता। परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आल्या त्या म्हणजे की याद्या। हो तुम्ही बरोबर ऐकलं, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, ज्या शेतकऱ्याला गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा मिळाला नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होतोय। परंतु शेतकरी बांधवांनो, एक या ठिकाणी यामध्ये पेच आहे की जाणून घ्या, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही। सरकारच्या माध्यमातून याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या। सरकारने सांगितलं 2 टप्प्यामध्ये वितरण पार पडणार आहे। हो, आणि या ठिकाणी आज पहिला टप्पा वितरित केला जात आहे, म्हणजे की टोटल 18 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही जाणून घ्या। हो शेतकरी बांधवांनो, आज शेतकरी राजासाठी एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून नक्कीच तुम्ही खुश झाला असाल। ही माहिती जर अर्ध्यावर सोडली तर तुमचं लय मोठं नुकसान होऊ शकतं, म्हणून सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज या क्षणाला नेमकं काय घडलं हे सविस्तर समजून अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। आणि कोणते आहेत ते 18 जिल्हे, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे, अगदी सविस्तर जाणून घेऊया। चला तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया नेमकं कोणते आहेत ते जिल्हे आणि काय म्हणले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। बघा भावांनो, पीक विम्याचं आणि अतिवृष्टीचं जे काय नुकसान झालं होतं त्याचा पैसा आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुम्हाला वाटत होतं पीक विमा आम्हाला कमी मिळेल, परंतु सरकारच्या माध्यमातून बऱ्या प्रकारे पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे। हो तुम्ही बरोबर ऐकलं, हेक्टरी किती आहे असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये पडला असेल तर आता चिंता करू नका, हेक्टरी देखील तुम्हाला बरोबर मिळत आहे, कारण की राज्य सरकारने आता योग्य निर्णय घेतला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरसकट या वेळपासून एक नवीन आदेश काढला आहे जो तुमच्या प्रपंचाला मोठा आधार आता देणार आहे। पण यामध्ये एक लय मोठा पेज घातला आहे जो तुम्ही पुढे ऐकला तर तुम्हाला धक्का देखील बसू शकतो। हो तुम्ही बरोबर ऐकत आहात शेतकरी बांधवांनो, पीक विमा तर आता मिळणार आहे, परंतु बघा पात्र शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार। आता हा पात्र शब्द घातल्यामुळे पीक विमा नेमकं कोणत्या शेतकऱ्याला मिळणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सर्वात पहिला मुद्दा आहे 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर काही अटी आहे, त्या अटीमध्ये जे शेतकरी बसतील अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजेच की अडचणीच्या काळात मोठा आधार ठरत आहे। आज अनेक जिल्ह्यामधून ही आनंदाची बातमी पसरतीये, पण थांबा, ही रक्कम नेमकं कुणाला भेटणार आणि कोणाला नाही भेटणार हे कळल्यावर तुम्हाला धक्का आता नक्कीच बसणार आहे। कारण की बघा, एवढ्या दिवसापासून एवढ्या वर्षापासून गेले कित्येक वर्षापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। पीक
विमा तर मिळणार आहे, परंतु पात्र शेतकरी बांधवांना आता तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का आणि कोणते आहेत ते 18 जिल्हे, चला तर मग जाणून घेऊया. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, काही ठराविक बँकांमध्येच हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. अगदी काही आपण शेवटच्या 1 मिनिटामध्ये देखील जाणून घेऊया. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. एकच मिनिटामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊया की निधी नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, कोणत्या बँकामध्ये जमा होणार. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की टर्निंग पॉईंट बघा. आता तुम्ही म्हणाल की नेमकं कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार. बघा तर ऐका, महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक, बघा बँक ऑफ इंडिया यांसारख्या सरकारी बँकांसह HDFC सारख्या खाजगी बँकांना सुद्धा कडक ताकदी दिली गेली. बघा आजच्या या निर्णयामुळे आता बँकांचे हेलपाटे बंद होणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं. तुमच्या विम्याची रक्कम किती पण असो, ती आज तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अट मान्य करावी लागणार आहे. बघा या योजनेमध्ये नाव येण्यासाठी एक अशी अट घातली आहे जी ऐकल्यावर अनेकांची आता झोपच उडणार आहे. तर मग ती अट नेमकं काय आहे हे थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर उघडं होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या जिल्ह्यांची यादी. जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. मग आता कोणते आहेत ते 18 जिल्हे, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक आता फक्त शेवटचे काही सेकंद या ठिकाणी व्हिडिओ बघा, कारण की बघा तुमच्या हिताची बातमी आहे. बघा काही कामे सरकारने करायची सांगितली आहे, ती जे शेतकरी बांधव करतील अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भामध्ये आता या ठिकाणी एक सभा होणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, एक या ठिकाणी मागं बैठक पार पडली आणि बघा दुसऱ्या टप्प्यासाठी पुन्हा एक बैठक पार पडणार. आज सरकारने टोटल या ठिकाणी 18 जिल्ह्यांची यादी सांगितली. हो बरोबर तुम्ही ऐकलं आहे. या 18 जिल्ह्यानुसारच सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. तुम्हाला आठवत असेल की मागे सरकारने नुसतं निधी मंजूर करण्याचं ठरविलं होतं, परंतु निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला पण नव्हता. बघा एकदा विचार करा, काही शेतकरी म्हणत आहे आम्हाला पीक विमा भेटला, आम्हाला पीक विमा भेटला, परंतु जास्तीत जास्त जवळपास 75% शेतकरी वंचित आहे पीक विम्यापासून. मग असं का झालं? काही शेतकऱ्याला पीक विमा आलेला आहे सध्या आणि काही शेतकरी वंचित आहे. आता याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलंय. ते म्हणजे की महत्त्वाचं म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, 25% अग्रिम पीक विमा मागेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु 25% अग्रिम हे 25% शेतकऱ्याला मिळाला, काहीला भेटला तर काहीला भेटला नाही. आता सरकारने सांगितलं आहे की पीक विमा सर्व पात्र शेतकरी बांधवांना जमा होणार, कुणावरही अन्याय होणार नाही. आता बघा सरकारने 18 जिल्ह्यांची यादी सांगितली. त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये बघा सरकारने जो काय पहिल्या क्रमांकाचा जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की नागपूर. हो नागपूरच्या दरबारी सुद्धा यावर शिक्कामोर्तब झाला असून आता फक्त पैशांचं वाटप करायचं बाकी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला तुमच्या नावाचा पत्ता लागणार आहे. आता बघा या विम्याचा लाभ घेताना कोणती महत्त्वाची चूक टाळायची आहे हे एकदा कान देऊन नक्कीच ऐकून घ्या शेतकरी बांधवांनो. आज जर तुम्ही तुमचे कागदपत्र नीट अपडेट केले नसतील तर तुमच्या हक्काचे पैसे परत पण या ठिकाणी विमा कंपन्याकडे जाऊ शकता. बघा या माहितीमध्ये दडलेला सस्पेन्स ऐकला की तुम्ही म्हणाल बरं झालं बाबा ही माहिती आम्हाला वेळेवर मिळाली. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोणत्या 18 जिल्ह्यामधल्या माझ्या शेतकरी भावांना हे पैसे मिळणार आहे हे यादी नीट बघा आणि लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. यामध्ये सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे छत्रपती संभाजीनगर, बघा त्यानंतर आहे जालना जिल्हा, त्यानंतर परभणी जिल्हा आणि त्यानंतर हिंगोली जिल्हा. या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये सर्वात वरती आहे. आज या जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलं, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे, कारण की या भागामधील शेतकऱ्यांनी कित्येक वर्षापासून पीक विम्याची वाट पाहिली होती, परंतु पीक विमा आला नव्हता. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की पाहून घ्या, यापुढे जाऊन जर बोलायचं जर झालं तर बघा पुढील जिल्ह्याचं नाव सरकारने सांगितलं आहे
ते म्हणजे की धाराशिव. हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. धाराशिव, लातूर आणि नांदेड बघा, त्यानंतर सोलापूर या पट्ट्यामधील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस मोठा ठरणार आहे. बघा, या जिल्ह्यातल्या शेतकरी भावांना तुमच्या मोबाईलवर बघा, तुम्ही बरोबर ऐकत आहात, प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवर विम्याचा मेसेज आता येणार आहे. तुम्ही या ठिकाणी मेसेज तपासा. जर आला नसेल तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्हाला विम्याचा मेसेज येऊ शकतो की तुमच्या खात्यामध्ये विमा क्रेडिट झाला. बरं, आता हा विमा नेमकं किती मिळणार हे देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की अमरावती. बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार. त्यानंतर अकोला, त्यानंतर वाशिम आणि त्यानंतर बुलढाणा या भागामधील शेतकऱ्याचं लय नुकसान झालं होतं. पण आता काळजी करण्यासारखं काही कारण नाही. आजपासून या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे. यादीमध्ये तुमचं नाव पहा, तुमचं गाव पहा. जर असेल तर बघा, सरकारच्या माध्यमातून फक्त 2 देखील मिनिटं लागू शकते आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पीक विमा क्रेडिट होणार. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून टोटल 2 टप्प्याचं या ठिकाणी निवड आज झाली आहे. बघा, पहिला टप्पा आज वितरित करण्यामध्ये येत आहे. त्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव निघत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे तो म्हणजे की यवतमाळ. बघा, यवतमाळ झाल्याच्या नंतर वर्धा, त्यानंतर भंडारा आणि बघा गोंदिया या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकारनं विम्याची तिजोरी उघडली आहे. बघा, याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूर बघा, या जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी वगळलं नाही. म्हणजे की या भागामध्ये सुद्धा गडचिरोली, चंद्रपूरमध्ये सुद्धा निधी मिळणार. लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. या 18 जिल्ह्यामध्ये आज मोठी धामधूम सुरू झाली आहे. पण बघा, त्या एका अटीचं काय, ज्या अटीमुळे भरपूर शेतकरी अपात्रतेमध्ये बसणार. अत्यंत महत्त्वाची अट आहे. त्यासोबत तुम्हाला एक काम करायचं आहे, ते जर तुम्ही नाही केलं तर खूपच अडचण येणार. पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी ते काम करत नाही आणि त्यामध्ये जवळपास 50% शेतकरी अपात्र ठरतात. आता बघा, ते महत्त्वाची अटपट म्हणजे की काय, बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. बघा, या ठिकाणी या तारखेच्या आतमध्ये तुम्ही जर क्लेम केला होता, आता बघा ठिकाणी शेतकरी विचारतात क्लेम केव्हा करायचा केव्हा नाही. बघा त्यांनाच हे पैसे मिळणार आहे. पण त्याहून मोठी बातमी म्हणजे ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये नाही त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन मार्ग खुला केला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तुमचं नाव जर यादीमध्ये आलं नसेल तर तुम्ही अजिबात चिंता करू नका, कारण की पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विमा मिळणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, हा नवीन मार्ग नेमकं काय आहे आणि दुसरी यादी नेमकं कोणत्या तारखेला लागणार. बघा, आपण सांगितल्याप्रमाणे 7 दिवसांनी यादी लागणार. याची पक्की माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्या. जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर एक सेकंदसुद्धा तुम्ही चुकू नका. तुम्ही बरोबर ऐकलं आहे, इकडे तिकडे बघू नका, कारण ती माहिती समजली तरच तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, 18 जिल्ह्याची यादी तर पाहिली, परंतु तुम्हाला कोणते काम करायचं आहे बघा, तर तुम्ही पात्रतेमध्ये येणार ते देखील पाहून घ्या. बघा, तर मंडळी ते खास तारीख आणि नवीन यादी अधिकृत लिंक थोड्याच वेळामध्ये जाहीर करण्यामध्ये येणार. आणि लक्षात ठेवा, जेव्हा या ठिकाणी कधी पण दुसऱ्या टप्प्याची यादी जाहीर होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येईल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सरकारने घातला आहे. बघा, सरकारने 2 अटी लागू केल्या आहे. बघा, खास या ठिकाणी नवीन वर्षासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे. बघा, पहिलं म्हणजे की फार्मर. बघा, तुम्ही बरोबर ऐकलं, फार्मर आय डी अत्यंत महत्त्वाचं. ते जर तुमच्याकडे असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आणि बघा, आणखीन महत्त्वाचं दुसरं म्हणजे बघा EKYC. हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात, EKYC पण तुम्हाला करणं या ठिकाणी गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. अन्यथा खूप मोठी अडचण येणार. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.